पीसीओडी मध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे हे जरा सांगतोस का? पीसीओडी मध्ये डाएट 70% रोल करतो. मेन प्रॉब्लेम असतो इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हार्मोनल इम्बॅलन्सचा. म्हणून कितीही काही झालं तरी ब्लड शुगर स्टेबल ठेवणे हे खूप महत्वाचे आहे आणि हे स्टेबल राहावं म्हणून मी जे काही सांगतोय ते तू नीट ऐक. कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे हळूहळू डायजेस्ट होणारे पदार्थ. यात तुम्ही ज्वारी, बाजरी, ओट्स, ब्राऊन राईस हेच खाल्लं पाहिजे. याने तुमचे इन्सुलिन स्टेबल राहतं. दुसरी गोष्ट, फायबर रिच खाल्लं पाहिजे, म्हणजे पालक, मेथी इत्यादी भाज्या. याने तुमची क्रेविंग्स ही कमी होते आणि विनाकारण लागणारी भूक तीही लागत नाही. तिसरी गोष्ट, प्रोटीन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. डाळ, मूग, चणे, पनीर, दही, सोयाबीन इत्यादी इत्यादी. आणि ज्यात प्रोटीनची मात्रा चांगल्या प्रमाणात आहे असा आहार तुम्हाला घ्यायचा आहे. यामुळे तुमचे हार्मोन्स बॅलन्स राहतात, मसल सपोर्ट मिळतो. चौथी गोष्ट, हेल्दी फॅट खाल्ली पाहिजे. बदाम, अक्रोड, फ्लॅक्स सीड्स इत्यादी. याने इन्फ्लामेशन कमी होते आणि हार्मोन हे स्टेबल राहतात. थोडक्यात दिवसभरात मेन 3 मील घ्यायचे आणि 1 ते 2 छोटे स्नॅक्स घ्यायचे आणि गरजेपेक्षा जास्त खाऊच नका. एवढं केलं तर पीसीओडीचा काहीच त्रास नाही ना? हो, कारण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होणार आहे तीच गोष्ट जर बंद केली तर तुम्हाला त्रास होणंही बंदच होईल. मग काही टेन्शन नाही. आणि हो, काय नाही खाल्लं पाहिजे ते पण सांग ना. सांगतो, पण तुम्ही लोक मला सपोर्टच करत नाही. अरे, ज्यांना गरज आहे ती व्हिडिओ त्यांना शेअर करा, त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा. थोडंफार मलाही फॉलो वगैरे केलं तर बरं होईल, जेणेकरून मला अशा व्हिडिओ बनवायला थोडंसं प्रोत्साहन मिळेल. तुमच्या सगळ्यांसाठी डिस्क्रिप्शन मध्ये 7 दिवसांचा व्हेज आणि नॉन व्हेज डाएट प्लॅन ऍड केलेला आहे, तो नक्की पहा.